अद्वैत तुझ्यासाठी काय ठरवलं होतं मी आणि काय झालंय. तुझ्यासारख्या हुशार, जबाबदार, देखण्या आणि तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाला आज या फालतू मुलीवर राहायला लागतंय. वाट लावली ना तुझ्या आयुष्याची. पण मी पण सरोज आहे. जसं चांदेकर ज्वेलर्सचा प्रत्येक हिशोब चोख करते ना, तसाच ह्या मुलीचा हिशोबही मी चोख करणार आहे. काय समजते स्वतःला? मला चॅलेंज देते? मला? ह्या सरोज चांदेकरला? खर तर ना ती सगळी खरे मंडळी ना हीच भयानक माणसं आहेत. साधी बिचारी गरीब असं म्हणून सगळं कसं ताब्यात घ्यायचं ना बरोबर माहिती आहे त्यांना. नाही, हिला अद्वैतच्या आयुष्यातूनच नाही तर माझ्या घरातूनच कायमचं हकलून नेणं लावलं तर नावाची सरोज नाही. अनेक वादळ आली माझ्या आयुष्यात, पण मी खमकी होते म्हणून टिकले. ही काय चीज आहे? हिची अशी वाट लावेल ना, उद्या पुन्हा अद्वैतच्या आयुष्यात येण्याचा विचार सुद्धा हिच्या मनात आला ना तर पहिल्यांदा माझा चेहरा दिसेल. मग त्याच्या आयुष्यात शिरकाव करण्याचा विचार सुद्धा तिच्या डोक्यात येणार नाही. कधीच नाही.